नमस्कार मित्रांनो, आज मी आलेली आहे बाहेती बिहाणे इंग्लिश स्कूल या ठिकाणी पालकांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। वक्तृत्व स्पर्धेचा विषय हा अतिशय सुंदर आहे। आजच्या काळामध्ये पाल्य आणि पालक यांच्यातला हरवत चाललेला जो काही संवाद आहे, सुसंवाद आहे, यावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। नूतन इंग्लिश स्कूलच्या वतीने मुख्याध्यापक पाटील सर यांनी अतिशय मनपूर्वक माझं स्वागत केलं आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याची मला संधी मिळाली। एका कवीने फार सुंदर म्हटले की पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच। पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान। पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान। दिसत काहीच नसतं डोळ्यांना, पण शोधत गेलो खोल खोल ती सापडतेच अंतःकरणातील खाण। याहून का निराळी असते आई, याहून का निराळी असते आई, ती गोठ्यात नाही मग कुणाशी बोलणार गोठ्यातील हंबरणाऱ्या जाई। आणि म्हणून मुलांचा आणि आईचा संवाद होणं हे फार आवश्यक आहे। मला असं वाटतं की सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर या ठिकाणी पाल्य आणि पालक यांचा सुसंवाद होणं किती आवश्यक आहे हे या ठिकाणी सांगितलं। मोबाईलचे दुष्परिणाम देखील सांगितले, परंतु मोबाईलचे दुष्परिणाम ज्या पद्धतीचे आहेत त्या पद्धतीने मोबाईलचे फायदे देखील तेवढेच आहेत। मला एक खूप म्हणजे माझ्या स्वतःच्या आयुष्यातील एक ज्वलंत उदाहरण आहे। मला 2 मुली आहेत। माझी लहानी जी मुलगी आहे, आम्ही दोघेही जॉबला जात असताना तिच्यासोबत संवाद होत नव्हता। त्याचा दुष्परिणाम असा झाला की ती 3 वर्षापर्यंत काहीही बोलली नाही। आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले, ही मतिमंद आहे का? अनेक दवाखान्यांमध्ये दाखवलं, परंतु डॉक्टर म्हणायचे नाही, ही तर खूप छान आहे, तिच्याशी संवाद केला, आपण काय बोलतोय हे तिला चांगल्या पद्धतीने समजायचं, परंतु ती बोलत नव्हती। सोनवणे सरांचा मुलगा आणि ती एकाच वर्गामध्ये होती। कोरोनाचे दुष्परिणाम जसे झाले ना, तसे कोरोनाचे फायदे देखील झालेले आहेत। त्याचं ज्वलंत उदाहरण माझ्या आयुष्याचं आहे। कोरोना आला आणि आम्ही दोघेही आमच्या मुलींसोबत वेळ घालवायला लागलो आणि अक्षरशः सांगायला आनंद होतो की 15 दिवसामध्ये माझी लहानी मुलगी बोलायला लागली आणि आज ती इतकं बोलतेय की आम्हीही कमी पडतो। म्हणजे मुलांसोबत वेळ घालणं हे खूप महत्वाचं आहे। मुलं येतात शाळेमध्ये, दिवसभर झालेल्या गोष्टी आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, आपण म्हणतोय शांत बस, मला वेळ नाहीये। अरे मुलांना वेळ नाही तर तुम्ही कुणाला वेळ देणार आहात? आणि मुलांपेक्षा जास्त आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही। आपण झगडतो, दिवसभर कष्ट करतो, कुणासाठी करतो तर आपल्या पाल्यांसाठी करतो, आणि आपण जर त्याला वेळ देत नसू तर आपलं आयुष्य हे शून्य आहे। आणि म्हणून पालकांनी पाल्यांना जास्तीत जास्त वेळ देणं आवश्यक आहे। भावनिक प्रेमाची गरज असते, त्यांना ना पैशाची गरज आहे ना कुठल्याच गोष्टीची गरज आहे, त्यांना जास्तीत जास्त भावनिक प्रेमाची गरज आहे आणि ती आपण त्यांना जास्त देणं आवश्यक आहे। आपण असं म्हणतो की पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद होणं आवश्यक आहे, मान्य आहे, परंतु मला असं वाटतं की मुलं अनुकरणातून शिकतात। तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा संवाद कसा आहे, तुमच्या घरातील तुमच्या वयोवृद्ध माणसांबरोबर तुमचा संवाद कसा आहे, तुमचं बोलणं कसं आहे हे मुलं पाहतात आणि ते साहजिकच तशाच पद्धतीने बोलत असतात। आणि म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या जोडीदारासोबत बोलत असताना अतिशय गांभीर्याने विचार करून बोलणं हे फार आवश्यक आहे, कारण आपली मुलं हे आपलं अनुकरण करत असतात। आणि आपण पाल्य आणि पालक यांच्यातील सुसंवाद विषय किती महत्त्वाचा ना। नंबर येऊ अथवा न येऊ, परंतु पालकांनी या विषयावर आपलं विचारमंथन केलं। आजचे धकाधकीचे युग आणि या युगामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना वेळ देणं, त्यांना भावनिक प्रेम देणं हे किती गरजेचं आहे हे पालकांनी या ठिकाणी स्वीकारलं। मुलांना भावनिक प्रेम देणं, त्यांचं मनोबल वाढवणं हे पालकांच्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त झालं। अतिशय सुंदर आणि गहन विषयावर पालकांचं विचारमंथन या ठिकाणी झालं। त्याबद्दल बाहेती बिहाणे इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदांचे मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करते। या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं निवेदन सोळंके मॅडम यांनी केलं आणि आभार हे देवधर मॅडम यांनी मांडले। या प्रसंगी प्रशालेच्या पर्यवेक्षक सौभाग्यवती सोलापुरे मॅडम, इक्कर मॅडम तसेच प्रशालेतील इतर सर्व सहकारी बंधू भगिनींची, पालकांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती होती।